हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये. तर मंडळी, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण बनवणार आहोत 2 खास ड्रिंक. हे दोन्हीसुद्धा ड्रिंक घरी अगदी कमी वेळामध्ये तयार होतात आणि खूपच टेस्टी लागतात. उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी हे ड्रिंक खूप उपयोगी पडतात. तर मंडळी, आपल्या घरी पाहुणे आलेले असोत किंवा आपल्या घरचे उन्हातानातून बाहेरून आलेले असले ना, तरीसुद्धा हे ड्रिंक एकदा तुम्ही त्यांना बनवून दिलं ना, तर मस्त ताजेतवाने होतील, त्यांना एकदम छान फ्रेश वाटेल. तर हे पहिलं ड्रिंक आपलं आहे ते म्हणजे लिंबू सरबत. नेहमीच्या लिंबू सरबतला आपण थोडासा वेगळा टच दिलेला आहे. नेहमीच्या लिंबू सरबतमध्ये आपण आणखीन काही गोष्टी ॲड केलेल्या असल्यामुळे हा लिंबू सरबत आणखीनच टेस्टी झाला आहे आणि आणखीनच रिफ्रेशिंग झालेला आहे. त्यामुळे हा लिंबू सरबत तुमच्या घरी नक्कीच बनला पाहिजे, कारण इतकं छान ताजेतवानं वाटतं या लिंबू सरबतनं की तुम्ही एकदा पिलात ना की नेहमी तुमच्या घरी हाच लिंबू सरबत पूर्ण उन्हाळाभर असणार म्हणजे असणारच आहे. कारण घरी आपल्या उन्हाळ्यामध्ये सतत कुणी ना कुणीतरी येत असतं किंवा आपण बाहेरूनसुद्धा जाऊन आलेलो असतो. त्यामुळे हे ड्रिंक तुम्ही नक्की ट्राय करा. इथं आपण 2 चमचे साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये लिंबू आपण पिळून घेऊया. आधी लिंबाच्या बिया काढून घेऊया, म्हणजे आपल्याला नंतर त्या बिया तोंडामध्ये यायला नकोत. आणि त्या बिया काढून झाल्यानंतर मग आपण हे लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे. पूर्ण एक मोठा लिंबू मी यामध्ये पिळून घेणार आहे. तर लिंबूमध्ये फारसा रस नसतो आहे, त्यामुळे मोठा किंवा छोटे छोटे 2 लिंबू पिळून घेतले तरीसुद्धा चालेल. आता पूर्ण लिंबू आपला यामध्ये मी पिळून घेतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये काय करायची, साखर थोडीशी विरघळण्यासाठी पाणी घातलेलं आहे. हे थंड पाणी वापरलेलं आहे माठातलं. त्यानंतर थोडंसं जिरे पावडर घातली आहे आणि 4-5 पुदिन्याची पानं हातानेच तोडून मी यामध्ये घातलेली आहेत. यामुळे मस्त टेस्ट आपल्या या लिंबू सरबतला लागणार आहे. आणि जिऱ्यामुळे तर आपली पचनक्रिया सुधारते, पुदिन्यामुळे सुद्धा, आणि छान अशी टेस्टसुद्धा जिऱ्यामुळे आपल्या या सरबतला लागणार आहे. त्यामुळे अगदी थोडंसं जिरं आणि 4-5 पुदिन्याची पानं आणि नंतर मग थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे. आणि यामधली ही साखर पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायची आहे. पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला असं थोडं तिला ढवळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपला लिंबू सरबत रेडी झालेला आहे. मस्तपैकी तुम्ही याला सर्व करू शकताय. उन्हामधून जेव्हा आपण बाहेरून जाऊन येतो त्यावेळेस आपल्याला असं काहीतरी थंडगार पाहिजेच असतं. त्यावेळेस तुम्ही हा लिंबू सरबत नक्की ट्राय करू शकता. मस्त असा आपला लिंबू सरबत तयार झालेला आहे आणि मस्तपैकी आपण याला सर्व करूया. आता ग्लासामध्ये आपण ओतून घेतला आहे आणि मस्त असा या पुदिन्यांच्या पानासकट आपण तो रस पिऊन घ्यायचा आहे. आता आपण इथं थोडासा गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी. त्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे. नंतर 4-5 पुदिन्याची पानं घातलेत, थोडंसं जिरे पावडर घातले आणि मीठ घातलेलं आहे. अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतला आहे. तुम्ही यामध्ये आलं अजून घातलं नाही, ॲड केलं तरीसुद्धा चालेल. माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी आलं घातलं नव्हतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय. मिक्सरवर याला मस्त असं फिरवून घेतलं आहे आणि मस्त असा बघा आपला ऊसाचा रस तयार झालेला आहे. बिना ऊस वापरता आपण इथं फक्त गूळ वापरून ऊसाचा रस तयार केलेला आहे. आणि एवढा रिफ्रेशिंग वाटतो ना की तुम्ही एकदा पिलात ना की तुम्हाला एकदम गार वाटणार आहे. त्यामुळे हा रस तुमच्या घरी तर नक्कीच बनवत जा. आता ऊसाचं सीझन आहेच, पण जर कधी आपल्याला बाहेर जाता नाही आलं, ऊसाचा रस आणता नाही आलं, तर तुम्ही हा ऊसाचा रस, बिना ऊसाचा रस नक्की पिऊ शकताय बनवून.